हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आम्ही आलो आहे बीचला फिरायला. हे बघा बीच खूप क्लीन आहे हा बीच. ही आमची एक दीदी आलेली आहे. आम्ही सगळे फिरायला आलेलो आहे बीचला. तर मी तुम्हाला पूर्ण बीच दाखवते. तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की हा कुठला बीच आहे. बघा गाईज, हा बीच आहे. या बीच मी फिरायला आलेलो आणि हिचं आज फोटोशूट चालू आहे. ही फोटोशूट करायला आली आहे. सारखे हसत राहते. आता आम्ही शूट करतोय फोटोशूट त्यांचे. कॅन्डिड कर रे, कॅमेराकडे बघूच नको. तर आता माझं शूट झालेलं आहे. मी तिच्यावर काही क्लिक्स केलेत. सो ते अपलोड करायलाच थोड्या वेळाने थोडेसे माझे फोटो वगैरे काढून घेते मी. त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करते. खूप सारे खायचे स्टॉल्स आहेत. गोला वगैरे, पावभाजी, मिसळ पाव. हे बघा, तुम्ही बघू शकता. इथे छोटे छोटे बाळ पण आलेले आहेत. गाईज, इथे आम्ही बीचवर आलेलो आहे. मीन्स अगोदरच आलो, आम्ही चालतोय. इकडे मी काहीतरी शोधतीये. माझी शॅडो ही मी आहे. आणि इकडे मी शोधतीये ऑक्टोपस. बघतीये बाहेर येतो का. आला की मी त्याला घेऊन जाईल आणि फ्राय करून खाईल. बिकॉज मला ऑक्टोपस खूप आवडतो. कुठला मच्छीवाला त्यांना पण सांग. तो घारे डोळेवाला होता आणि गोरा गोरा होता. तो ऑक्टोपस घेऊन येतो अंकल. तर मग आले तर माझ्या इकडे सेंड करते ना ॲड्रेस. बाकी काय नाही. खूप इथे हवा आहे. कोणी नाही आहे उन्हात, फक्त आम्ही आहे. आणि तिचं फोटोशूट चाललेलं आहे. सो आम्ही खूप बोर झालेलो आहोत. निघू तसं आम्ही आता थोड्या वेळात. जास्त फार काय बीच वगैरे असला मला आवडत नाही. आम्ही आलो. सो गाईज, मी खूप सारे पिक्स काढलेले आहेत. आणि हिचं फोटोशूट आता झालेलं आहे. ॲक्च्युली इथे खूप ऊन आहे ना, सो सनग्लासेस वेअर केले मी. असतेच काय. तर आता आम्ही इथून जाणार आहोत कुठे माहिती नाही. सो नेक्स्ट लोकेशन बघू. तो पण मी ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेल. बाकी अजून काय बोलायचं तुला? नाही, काय नाही. खूप चांगला शूट झाला यार माझा. खूप टाईम नंतर आम्ही आमचे ब्लॉग स्टार्ट केलेले आहेत परत. सो प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि आम्हाला पण खूप प्रेम द्या. प्रेम नाही दिलं तर मग आम्हाला पण घरातली भांडणं टाकावी लागली. आमचं बीच वगैरे सगळं फिरून झालेलं आहे. आणि आता मी जाणार आहे गोळा खायला. ॲक्च्युली मी खूप फूडी आहे, ते तर तुम्हाला माहितीच असेल. म्हणजे माझ्या जवळच्या लोकांना माहिती असेल. तर आता मी जाऊन मस्तपैकी गोळा वगैरे खाणार आहे. सो त्यानंतर मग आम्ही नेक्स्ट लोकेशनला मूव्ह करतो. मला वाटतं ब्लॉग खूप मोठा झाला आहे आपला, बट इट्स ओके. फन असल्याशिवाय कोणी बघत नाही. बघणार आहे का नाही ते पण अजून माहीत नाही आहे. पण आम्ही तरी बनवला आहे, ट्राय केला आहे. सागर किनारे. ॲक्च्युलीला खूप सिंगिंग आवडते. सो ही साठी सॉन्ग बोलतच असते. तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है. तुम्ही बघू शकता. हे घे का जरा दाखव मला. छानपैकी बीच. पाणी वाढायला लागलंय. हो, फायनली माझं फिरून झालेलं आहे आणि मी आता चालली आहे घरी. मला खूप वैताग आलेला आहे बिकॉज ह्यांचे काही फोटोशूट्स संपतच नाहीत. एरोप्लेन चाललाय, दिसतोय का?
अरे घालायचा हे बघ मागचं काय नाही हे देखो. दिसते का असे वाटते फायनली जायचा रस्ता आला. असं वाटतं की काय तर असं पेपर उडून चालते. हे दोघी बघा. मी नाही तर मी आलेले आहे गोळा खायला. मुझे गोला देना. काय घ्यायचं बाबा तुला? गोळा. नींबू शरबत देखी चाहिए ना? हाँ तुला खायचंय का? सगळं ग्रीन ग्रीनच झालं. मतलब मैं ब्लॉगर हूँ, आप मुझे इसके देखो. गाईज फायनली मी गोळा खाल्ला. इकडे ना तसं मी शायनिंग मारण्यात खूप हुशार आहे. खूप भारी वाटते बट खूप ऊन झालंय आता. असे असतात काही लोक, द्यावं लागतं त्यांना. बाकी खूप गाइस अभी मैं वैफल खाने आई हूँ. कोई उसे वैफल बोलता है, वॉफल बोलता है. आता आम्ही दोघी खाणार आहे वॉफल. वॅफल मी त्याला प्रनाउन्स करते वॅफल. मी पण वॅफल. वॉफल आहे. अरे मला काय वाटलं ते त्याचं ते नाही, नाही, नाही. उलटं अब ये भी आपलं. खाएंगे. वॉफल आमचं रेडी होतंय, सो तोपर्यंत मी आता गाडीत बसायला चालले. रेडी झालं की मला आवाज दे. खूप ऊन आहे बाहेर. आता मी वॉफल रेडी झाल्यावर बाहेर जाणार. सो वॉफल घेणार, खाणार आणि मग घरी जाणार. बघा वॉफल घ्यायला तिथे उभं आहे, दिसते का? एक्सप्रेसो वॉफल हाऊस. खूप ऊन आहे खूप. आम्ही मॉर्निंगला खूप लवकर उठून आलो होतो फिरण्यासाठी. फिरलो, फोटोशूट वगैरे केले, खूप एन्जॉय केला, खूप काही खाल्लं आम्ही. सो आता वॉफल खाणार. मग वॉफल रेडी झालं आहे. पॅनकेक बाकी आहे अजून आमचं. स्पून नाही दिला. नाही स्पून. हे बघा टेस्टी टेस्टी वॉफल्स. पॅनकेक पण आणलाय, वॉफल आणलाय आणि एवढं सगळं खायला घेतलं आम्ही. सो आता आम्ही एन्जॉय करत करत घरी जाणार. आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे किती वेळापासून. कमीत कमी झाले असेल 1 तास. याच जागेला आमची गाडी उभा आहे आणि इतका वेळ झाला आहे की फायनली ट्रॅफिक सुटली आहे. समोरची जी गाडी अडकली होती ती आली आहे. इतकी ट्रॅफिक आहे, प्लस हे लोक एवढ्या गाड्या घेऊन येतात. एक ट्रकच्या मागे कमीत कमी 40-50 गाड्या आहेत. तो अडकला. बस पण आली, तो इथंच येऊन अडकला. रिक्षावाला ना. बस पण आले. हा इकडे सगळ्या बस जातात बीचला. खूप अफोर्डेबल बीच आहे हा. खूप 5, 10, 50 रुपयात पण तुम्ही येऊ शकता इकडे. एवढा भारी बीच आहे. सो गाईज फायनली आम्ही आरेला पोचलोय आणि आता मी इथेच ब्लॉग माझा एंड करते. सो लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कसा वाटला ते.